तर पहा यासाठी तुम्हाला वेबसाईटला यायचं आहे. वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी सिटेट फेब्रुवारी 26 ऑनलाईन करेक्शन 23/12 ते 26/12 म्हणजे तुम्ही 26 तारखेपर्यंत तुम्हाला जे काही ऑनलाईन करेक्शन करायचं असेल तर ते या ठिकाणी करू शकता. तर पहा यासाठी तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती पहा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी ऑनलाईन करेक्शन 23/12 ते 26/12 दिसेल आणि नंतर आपण ओके यावरती पहा क्लिक करा. ओके यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पण लॉग इन करायचंय. पहा तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट या खाली पण लॉग इनचा ऑप्शन दिसेल. याच्यावरती जा. तुमचा जो काही पहा पासवर्ड वगैरे आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून आपण लॉग इन करायचं आहे. तर बघा आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर पहा अशा प्रकारचं जे पेज आहे ते ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म हा जो टॅब आहे पहा तो दिसणार आहे. आता हा टॅब दिसेल. आता आपल्याला पहा करेक्शन करायचं आहे. करेक्शन जर तुम्हाला करायचं नसेल तर आपण एक कन्फर्मेशन पेज पहा डाउनलोड करून घ्या आणि फाईलला लावून ठेवा म्हणजे प्रिंट काढून. आणि तुम्हाला जर करेक्शन करायचं असेल तुमच्या फॉर्म मध्ये तर यासाठी आपण करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म तर हा एक ऑप्शन पण दिसेल. आता लक्षात ठेवा की ऑनलाईन करेक्शन स्टार्टेड झालेलं आहे. तर यासाठी आपण यू कॅन एडिट युअर डिटेल्स इफ रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही पहा करेक्शन करू शकता. यासाठी आपण करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचंय. यावरती आपण क्लिक केलं की तुम्हाला काही पहा इन्स्ट्रक्शन येतील. या इन्स्ट्रक्शन पहा व्यवस्थित वाचा की करेक्शन ही तुम्हाला एकदाच फक्त करता येईल. एकदा का तुम्ही करेक्शन या ठिकाणी केलं आणि फॉर्म तुमचा सबमिट केला की दुसऱ्यांदा तुम्हाला पहा करेक्शन करता येणार नाही. आता पहा या ठिकाणी तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन येतील आणि तुमच्या मोबाईल नंबरला पहा एक ओटीपी येईल. पहा तो ओटीपी आपण या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी आपण या ठिकाणी टाकायचा. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड फॉर करेक्शन यावरती पहा क्लिक करायचंय. तर पहा यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या समोर आपण ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करतो त्याप्रमाणे या ठिकाणी जे सगळे टॅब आहे ते पहा दिसतील. आता काय करायचं आहे तुम्हाला ज्या टॅब मध्ये पहा काही करेक्शन करायचं असेल तर तो टॅब आपण ओपन करायचा आहे. आता लक्षात घ्या आपण हा जो कॉन्टॅक्ट डिटेल्स हा जो टॅब आहे याच्यामध्ये पहा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पहा बदल करता येत नाही. तर तुम्हाला पहा जी पर्सनल डिटेल्सची माहिती आहे तर ती तुम्ही ओपन करू शकता. म्हणजे तुमच्या नावामध्ये वगैरे काही बदल करायचा असेल दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्ही पहा पर्सनल डिटेल्स हा टॅब पहा ओपन करा. यावरती क्लिक करा. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला पहा कॅन्डिडेट नेम दिसेल. आता याच्यामध्ये बघा तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी असणार आहे. तुमचं मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव असेल आणि शेवटी तुमचं आडनाव असेल. हे पूर्ण नाव टाकले का याची खात्री करा. खाली पहा डेट ऑफ बर्थ असेल याच्यामध्ये काय पहा बदल करायचा असेल तर बदल करा. जेंडर याच्यामध्ये काय बदल असेल तर वडिलांचं नाव आईचं नाव याच्यामध्ये काय बदल असेल तर हा तुम्ही पहा बदल करू शकता. तर लक्षात घ्या इथं पहा वरती कॅन्डिडेट नेम मध्ये पहा तुम्ही पूर्ण नाव टाकायचं आणि हे जे नाव आहे पहा पहिलं जे नाव असणार आहे तुमचं स्वतःचं नाव हे तर हे तुमचं या ठिकाणी आधार कार्डच्या स्पेलिंग अनुसार तुम्ही टाकायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणची माहिती तुम्ही पहा बदलू शकता. तर जी माहिती तुम्हाला बदलायची असेल जी दुरुस्ती करायची असेल ती माहिती या ठिकाणी बदलायची. तुम्हाला कॅटेगरी वगैरे पहा बदलायचे असेल तर पहा कॅटेगरी पहा बदलू शकता. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही हा जो कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड टाकायचा आणि सेव्ह अँड पहा नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करायचं. ठीक आहे. सेव्ह अँड पहा नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करायचं. तर लक्षात घ्या हा कॅप्चा कोड आपण टाकायचा म्हणजे तुम्ही माहिती भरली जो काय तुम्ही बदल करणार तो बदल तुम्हाला सेव्ह करण्यासाठी कॅप्चा कोड टाकायचा आणि पहा सेव्ह अँड पहा नेक्स्ट करायचं. येस याच्यावरती क्लिक करायचं. कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी जर तुम्ही पहा सेव्ह आणि नेक्स्ट नाही केलं तुमची माहिती पहा सेव्ह होणार नाही. त्याच्यानंतर बघा तुम्हाला जर पहा पेपर 1 किंवा पेपर 2 बदलायचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला पेपर 1 पेपर 2 पहा बदलता येतोय. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज बदलायचे असेल लँग्वेज तुम्हाला जी पहिली घ्यायची असेल ती पहिली घ्या. दुसरी तुम्हाला मराठी हिंदी जे घ्यायचे असेल तुम्ही पहा घेऊ शकता. त्यानंतर पहा क्वालिफिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही पहा बदलू शकता. नंतर आपण या ठिकाणी जर बदल केला तरच फक्त ही माहिती पहा सेव्ह करा. जर तुम्ही याच्यामध्ये कोणताही बदल नाही केला तर पहा डायरेक्टली तुम्हाला ज्याच्यामध्ये पहा काही बदल करायचा असेल त्या टॅबवरती पहा क्लिक करा. त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आणि त्याच टॅब मधली माहिती बदलून आपण कॅप्चा कोड टाकून त्या ठिकाणी माहिती सेव्ह करायची. आणि त्याच्यानंतर बघा सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी सेव्ह केली
त्यानंतर आपण फायनल सबमिट यावरती क्लिक करायचं कारण फायनल सबमिट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म सबमिट करणार आणि फायनल सबमिट नाही केला तर लक्षात घ्या तुमच्या माहितीमध्ये बदल होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ज्याच्यामध्ये या ठिकाणी माहिती या ठिकाणी बदलायची असेल ती माहिती दुरुस्त करा, चेंज करा आणि त्याच्यानंतर आपण फायनल सबमिट याच्यावरती क्लिक करायचंय. नंतर या ठिकाणी तुमच्या समोर प्रिव्ह्यू पेज ओपन होईल. ओके याच्यावरती आपण क्लिक करायचंय. ओके यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या समोर हा जो रिव्ह्यू फॉर्म ओपन होणार आहे याच्यामध्ये तुमची सगळी माहिती व्यवस्थित चेक करा. वाटलं तर याची एक प्रिंट आउट काढा. प्रिंट आउट काढून ही सगळी माहिती तुमची बरोबर आहे का तर ते या ठिकाणी एकदा चेक करा. सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, फायनल सबमिशन करू शकता. त्यानंतर या ठिकाणी जे चेकलिस्ट आहे त्याच्यासमोर आपण टिक करायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्ही एकदा का फायनल सबमिशन केलं तर या ठिकाणी तुम्हाला परत याच्यामध्ये जर दुरुस्ती काही करायची असेल तर दुरुस्ती करता येणार नाही. त्याच्यामुळे फायनल सबमिशन करण्यापूर्वी तुम्हाला जी काही योग्य माहिती आहे का, बरोबर माहिती आहे का याची खात्री करा. आणि जर खात्री असेल की आपली सगळी माहिती बरोबर आहे, आता आपल्याला कोणती दुरुस्ती नाही करायची, त्यावेळेस आपण सगळी या ठिकाणी माहिती भरून आय ऍग्री आणि फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही जो काही बदल केला तो सेव्ह करायचा असेल तर फायनल सबमिशन करायचं. परंतु आता बघा बरेच जण या ठिकाणी फक्त फॉर्म ओपन करून बघतील आणि कोणताही बदल नाही करणार आणि तुम्ही फॉर्म आहे तसा सबमिशन न करता ठेवला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु जर तुम्ही बदल केला आणि तो बदल या ठिकाणी तुम्हाला सेव्ह व्हावा असं वाटत असेल तर लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म सेव्ह करून हा फायनल सबमिशन याच्यावरती क्लिक करायचंच आहे. तर हे कायम लक्षात असू द्या. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सीटेटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जो काही बदल तुमच्या नावामध्ये, कॅटेगरीमध्ये, जर अप्लाय फॉर पेपर 1, पेपर 2 भाषेमध्ये किंवा आईच्या नावामध्ये, वडिलांच्या नावामध्ये, डेट ऑफ बर्थ मध्ये, जेंडर मध्ये जो काय बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही करा आणि नंतर तो फॉर्म सेव्ह करून या ठिकाणी फायनल सबमिशन करा. म्हणजे या ठिकाणी तुमची माहिती सेव्ह होईल. तर अशा पद्धतीने सीटेटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये या ठिकाणी तुम्हाला जो काय बदल आहे, जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.